नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आरुषी लाईव्ह। आज 31 2025चा शेवटचा दिवस। प्रत्येक लोक वेगवेगळ्या पद्धतीने 2025 लास्ट नाईट सेलिब्रेट करतात। कोणी बाहेर क्लबिंगला जातो, कोणी आपल्या फॅमिलीबरोबर डिनरला जातं, पण जे वर्किंग लोक असतात त्यांचा फक्त 31 हा फक्त नावाचा असतो। 9 to 6 जॉब करून घरी जापर्यंत 8 वाजतात आणि त्याच्यात जर हजबंडची नाईट शिफ्ट असेल तर डोक्याला आणखीन ताप। एक तर 31 एन्जॉय करायचं असतो फॅमिलीसोबत। सो मी आज ठरवलं आहे आपण बाहेरूनच काय तर पार्सल घेऊन जाऊ। सो मी खूप विचार करून ठरवलं आहे आज मी चिकन बिर्याणी पार्सल घेऊन जात आहे। तुम्ही बघू शकता घड्याळ 6 वाजले, माझे ऑफिस सुटले आहे। दिवसभर कामातल्या दोघा तिघांशी डिस्कशन करून त्यांनी मला या बिर्याणीवाल्याचे नाव सांगितले। सो फायनली आपण बिर्याणीवाले पोहोचले आहे। त्यांनी छानपैकी बिर्याणी पॅकिंग केली आहे। ती बिर्याणी घेऊन मी 10-15 मिनिटाचा प्रवास करून स्टेशनला पोहोचले। स्टेशनला खूप गर्दी होती, प्रत्येकजण लगबगने आपल्या घरी जाण्याचा जात आहेत, कारण प्रत्येकाला आपल्या फॅमिलीसोबत न्यू इयर सेलिब्रेशन करायचे आहे। सो खूप घाईने सारे जात आहेत। तो घरी आल्यानंतर छानपैकी ते पार्सलमध्ये बिर्याणी मी एका ताटात घेतली, त्याच्या बाजूला कोशिंबीर आणि स्प्राईट म्हणजे जसे बोलतात ना एकास दोन असं हे कॉम्बिनेशन आहे। सो तुम्ही फायनल बघू शकता, छानपैकी प्लेटिंग केली आहे। आता हे आपण खाऊया आणि नंतर थोड्या वेळाने मी तुम्हाला सांगेन याचा रिव्ह्यू कसा आहे। थँक्यू। आता मगाशी बाहेरून आणलेली बिर्याणी आता मस्त खाऊन झाली आहे। बिर्याणी खूप टेस्टी होती। बिर्याणी स्प्राईटचं कॉम्बिनेशन एकदम झकास होतं, मस्तपैकी ताव मारून झालं आहे। सो आता घरातली सर्व कामं झाली आहेत। आता रात्रीच्या 12 वाजले की सर्वांना हॅपी न्यू इयर हा मेसेज सेंड करून आपला न्यू इयर सेलिब्रेशन होतो आणि तेच उद्या सकाळची लगबग। भरपूर लोक पण सगळं आपल्या मित्र-मैत्रिणीच्या तोंडून ऐकून असतं की वर्षाच्या पहिल्या दिवशी खूप पॉझिटिव्ह राहावं, पॉझिटिव्ह विचार करावं। जे आपण जसं आपण पहिल्या दिवशी विचार करतो तसेच पूर्ण वर्षभर आपल्या लाईफमध्ये घडत असतं। सो आपले जे वर्किंग लोक आहेत त्यांचं काय आहे की नाही, ऑफिसला जावा तेच। तर बघूया वर्षभर आपल्याला किती सुट्ट्या भेटतात आणि किती आपण काम करतोय ते काही पण असो। एक नवीन वर्षात एक नवीन निश्चय केला आहे, पण तो मी आता शेअर नाही करणार। ॲटलिस्ट मी तर त्याच्यावर वर्किंग करते, हे पहिल्यांदा बघते। नक्की मी तुमच्याशी तो जर मी निश्चय केला आणि तो मला सक्सेसफुल झाला तर नक्की मी शेअर करेन। पण काही पण असू दे, माझा तर छोटासा 31 सेलिब्रेशन मस्त झाला। मस्त आज जेवण करावं लागलं नाही, बाहेरूनच ऑर्डर आणली, तो एक ताप असला, तो एक आनंद की हा काही तर मला मी टाईम भेटला। सो हजबंड पण आत्ता खाऊन गेले आहेत, जाताना खाऊन गेले आहेत। सो आज खूप वेळ भेटला मला थोडं रिलॅक्ससाठी। सो आता आपले रात्रीचे 12 वाजले आहेत। माझ्याकडून माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हॅपी न्यू इयर ऑल। थँक्यू। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।